रमजान महिना समाप्त होऊन कोपरगाव शहरात पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला आहे। शनिवारी सकाळी शहरातील दोन्ही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामुदायिक नमाज अदा केली। नमाजानंतर एकमेकांची गळाभेट करत शुभेच्छा दिल्या। या पवित्र सणाच्या निमित्ताने कोपरगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले। विविध समाज घटकातील नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव आणि सलोखा जपण्याचा संदेश दिला। यावेळी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान यांच्यासह भारतीय जनता पार्टी तसेच आमदार आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आजी माजी नगरसेवक मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने उचित नियोजन करण्यात आले होते। तसेच शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बहुत ही खुशी का दिन है। आज हम सबको मुबारकबाद देते हैं। ईद मुबारक। आज पवित्र अशा रमजानचे 30 दिवसाचे उपवास सांगता ज्या दिवशी होती असा पवित्र असा सण रमजान ईदच्या निमित्ताने सर्वच मुस्लिम बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। अंतःकरण शुद्ध करण्याचा हा महिना असतो, विचारांची शुद्धीचा हा महिना असतो आणि अतिशय महत्वाचा असा मानला जाणारा हा महिना, ज्यामध्ये फार बाळ रोजेदारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच उपवास या ठिकाणी 30 दिवस करतात। आणि आज ईदच्या निमित्ताने नवीन कपडे असतील, वस्त्र असतील, खऱ्या अर्थाने नवीन विचार घेऊन, नवीन ऊर्जा घेऊन वर्षभर त्या ठिकाणी काम करण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव सज्ज होत असतात। एक विशेष महत्व दान, सदका आणि झकात याला असतं की जेणेकरून आपण दुसऱ्याला देऊन आपण त्या ठिकाणी समाजाची सेवा केली पाहिजे। अशा या रमजानच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।